नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्याला त्याचे हप्ते नियमित यावे यासाठी त्याला तहसील कार्यालयामध्ये हयातीचा दाखला सादर करायचा असतो. आता हा हयातीचा दाखला तुम्हाला प्रत्यक्ष तहसील कार्यालयामध्ये जाऊन सादर करायची गरज नाहीये, कोणत्याही अधिकाऱ्याची सही घ्यायची गरज नाही. तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एका ॲपच्या माध्यमातून हा हयातीचा दाखला तुम्ही काढू शकता. आणि हा हयातीचा दाखला काढण्यासाठी केंद्र सरकारने एक ॲप लॉन्च केलेला आहे, एक ॲप तयार केलेला आहे, बेनिफिशियर सत्यपान ॲप. प्ले स्टोअरमध्ये सहज पद्धतीने उपलब्ध होणार आहे. तर त्या प्ले स्टोअरवरती उपलब्ध असलेल्या ॲपच्या माध्यमातून आपण आपला स्वतःचा हयातीचा दाखला कशा पद्धतीने काढायचा हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील प्ले स्टोअरवरती यायचं आहे. या प्ले स्टोअरवरती आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे आधार RD सर्व्हिस किंवा आधार फेस RD. आधार फेस RD म्हणून नाव टाईप केल्यानंतर या ठिकाणी एक ॲप दिसेल. हा ॲप तुमच्यासमोर असेल, तो इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. इन्स्टॉल केल्यानंतर बाकीचं काहीच करायचं नाही आहे. मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर या ठिकाणी पुढचं एक ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे, ते म्हणजे बेनिफिशियर सत्यपान ॲप. या ठिकाणी टाईप करायचं आहे बेनिफिशियर सत्यपान ॲप. या टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर एक ॲपचं नाव दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी दुसऱ्या नंबरचा जो बेनिफिशियर सत्यपान ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे. ओपन बटनावरती क्लिक करायचं आहे. ओपन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. आणि या ठिकाणी लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची, ज्या भाषेमध्ये तुम्हाला काम करायचं आहे ती भाषा सिलेक्ट करून घ्यायची. या ठिकाणी भाषा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी प्रोसीड फॉर रजिस्टर डिव्हाइस किंवा डिव्हाइस रजिस्ट्रेशन असा एक ऑप्शन दिसतोय. म्हणजे तुम्हाला ही जी ॲप आहे हे ॲप रजिस्टर करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि रजिस्टर बटनावरती क्लिक करून घ्यायचं. म्हणजे डिव्हाइस रजिस्ट्रेशनची प्रोसेस आपण करतोय. रजिस्ट्रेशनची प्रोसेस करताना तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती OTP येतो. हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली एक ऑप्शन दिसतोय तुम्हाला, एक खाली असलेल्या सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी डिव्हाइस रजिस्ट्रेशन कोण हँडल करतो तर त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं नाव तुम्ही टाकू शकता. बेनिफिशियरचं नाव सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि या ठिकाणी बघा सिलेक्ट ऑपरेटर टाइप्स म्हणून या ठिकाणी सेल्फ अँड फॅमिली हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करून इथे स्कॅन म्हणून ऑप्शन दिसतो, या स्कॅनवरती टिक करायचं आहे. तुम्हाला यस बटनावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी तुमचं फेस या ठिकाणी स्कॅन करून घ्यायचं आहे. समोर मोबाईल पकडायचं आहे. इथे ॲक्सेप्ट करून प्रोसीड करून घेऊ. प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी तुमचा फोटो दिसेल. हा फोटो तुम्हाला डोळे बंद चालू करून तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे ब्ल्यू आल्यानंतर तुम्हाला हे कॅप्चर सक्सेसफुल दिसेल. आणि तुम्हाला समोर एक मेसेज सुद्धा दिसणार आहे की बाबा तुमचं फेस सक्सेसफुल कॅप्चर झालेला आहे. आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन दिसतोय बघा इथे सेंट्रल गव्हर्नमेंट. तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे, नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम. तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा नवीन पेज ओपन होणार आहे. आणि या पेजवरती तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात, बेनिफिशियर व्हेरिफिकेशन आणि व्ह्यू बेनिफिशियर सर्टिफिकेट. तर पहिला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो टाकायचा. या ठिकाणी बेनिफिशियरचा टाकायचं, म्हणजे जेव्हा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेतोय त्याचे डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहे. मी एखाद्या कोणत्याही लाभार्थ्याचा या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून घेतो, मोबाईल नंबर टाकून घेतो आणि खाली या ठिकाणी OTP साठी जी पुढची प्रोसेस आहे ही प्रोसेस या ठिकाणी करून घेतो. ईमेल ID टाकण्याची गरज नाही आहे. ऑप्शन आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्टर मोबाईलवरती एक OTP येतो. हा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर इथे सबमिट म्हणून एक ऑप्शन दिसतोय. या सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे. आणि या पेजवरती बघा काय लिहिलं आहे, बेनिफिशियर इज नॉट रजिस्टर विथ धिस स्कीम. म्हणजेच काय, तर या ठिकाणी मी एक अंदाजे आधार कार्ड नंबर टाकला होता आणि मोबाईल नंबर टाकला होता. तर यावरून स्पष्टपणे दिसतंय की तुम्ही या योजनेचे लाभार्थी नाही. म्हणून या ॲपमध्ये जो खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभार्थी आहे त्याचंच फेस या ठिकाणी डिटेक्ट होऊन या ठिकाणी सर्टिफिकेट जनरेट होणार आहे. बाकीच्या लोकांचं या ठिकाणी जनरेट होणार नाही. तर खऱ्या लाभार्थ्याचं डिटेल्स आपल्याला या ठिकाणी टाकावं लागणार आहे. या ठिकाणी मी खऱ्या लाभार्थ्याचा आधार कार्ड नंबर टाकून घेतो. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली येऊन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP येणार आहे.
हा OTP तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे, कोणत्याही प्रकारच्या चुका तुम्हाला करायच्या नाही। OTP टाकल्यानंतर खाली एक ऑप्शन दिसतोय बघा सबमिट, या सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा बेनिफिशियर व्हेरीफाय आलाय, बेनिफिशियर व्हेरीफाय जर आला तरच लक्षात ठेवा तुम्हाला हयातीचा दाखला काढता येणार आहे, अन्यथा हयातीचा दाखला काढता येणार नाही। तर या ठिकाणी स्कॅन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। स्कॅन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतात, एक फेसने आणि एक फिंगरने। तर फेसने आपल्याला करायचं आहे, फेसवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा मागच्यासारखंच तुम्हाला फोटो घ्यायचा आहे। फोटो घेतल्यानंतर कॅप्चा येईल, कॅप्चानंतर या ठिकाणी बघा तुमच्या समोर एक सर्टिफिकेट जनरेट होताना दिसतोय। तर हा सर्टिफिकेट तुम्हाला व्यवस्थित जपून ठेवायचा आहे आणि या सर्टिफिकेटवरती एक अतिशय महत्त्वाचा नंबर दिसतोय, युअर BSA ट्रान्झॅक्शन ID। हा ट्रान्झॅक्शन ID अतिशय महत्त्वाचा आहे, आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी याचा वापर केला जातो। पुन्हा बॅक यायचं आणि खाली व्ह्यू बेनिफिशियर सर्टिफिकेट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। व्ह्यू बेनिफिशियर सर्टिफिकेट ॲपवरती किंवा टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला BSA ID हा सर्टिफिकेट नंबर जो आहे, ID नंबर आहे, हा तुम्हाला टाकायला येणार आहे। तुम्हाला ID नंबर टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमचं प्रमाणपत्र या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होताना दिसणार आहे। बाकीचं हे डाउनलोड झालेलं प्रमाणपत्र तुम्हाला कुठेही जमा करण्याची गरज नाही आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या आजूबाजूचे जेवढेही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचे तुम्ही हयातीचे दाखले सहज पद्धतीने काढू शकता। तुम्हाला सायबर कॅफे, CSC सेंटर, माही सेवा केंद्र किंवा एखादा ग्रामपंचायत असेल किंवा तलाठी कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालयामध्ये असेल, या ठिकाणी तुम्हाला जाण्याची गरज नाहीये। घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही सहज पद्धतीने काढू शकता। कोणत्याही प्रकारची तुम्हाला डिव्हाइसची गरज नाही, फक्त तुमच्याकडे एक मोबाईल असेल तरी सुद्धा तुम्हाला हे काम करता येणार आहे। तर एक लक्षात ठेवा, हे काम करत असताना काही जिल्ह्यांमध्ये ही सुविधा अद्याप सुरू झालेली नाहीये। तुम्ही या ॲपवरती काम करत असताना तुम्ही ज्या जिल्ह्यांमध्ये जर आहेत त्या जिल्ह्यांमध्ये काम करत असताना तुम्हाला जर हयातीचा दाखला जर जनरेट झाला तर सर्वांनी कमेंट्स टाकायचे, जेणेकरून सर्वांना माहित होणार आहे की या जिल्ह्यामध्ये किंवा या तालुक्यामध्ये बेनिफिशियर सत्यापन ॲपच्या माध्यमातून आपल्याला हयातीचा दाखला काढता येतोय। ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध सुरू नाही किंवा उपलब्ध सुरू झालेली नाही त्या जिल्ह्यांमध्ये लवकरच ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे। आता प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असेल की सर आम्ही या अगोदर हयातीचा दाखला सादर केलाय, मग पुन्हा काढायची गरज आहे का? तर याविषयी आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत, त्यामध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणार। अशा पद्धतीने एक छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट तुम्हाला या ठिकाणी देण्याच्या प्रयत्नाने ही व्हिडिओ बनवली होती। ऑनलाईन पद्धतीने सत्यापन ॲपच्या माध्यमातून हयातीचा दाखला कसा तयार करायचा, सर्टिफिकेट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं हे या ठिकाणी मी संपूर्णपणे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलंय। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।